Greetings from Shri Saha Kelkar College, Devgad. Myself, Professor Rashmi Hirlekar, and welcome to the session Human Resource Management. Learning objective of this lecture. In today's lecture, we will discuss about scope of human resource management and objectives of human resource management. Scope of human resource management. The scope of human resource management is very wide. While discussing about scope of human resource management, we have to take into consideration personal aspect, welfare aspect, industrial relation aspect, motivation and communication aspect of human resources. In this slide, we will discuss about all 5 aspects of human resource management in detail. The first one is personal aspect. This is concerned with manpower planning, recruitment, selection, placement, transfer, promotion, training, development, layoff, retrenchment, remuneration, incentives, productivity, etc. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये आपण ह्युमनचं म्हणजे ह्युमन किंवा कामगार नावाचा जो रिसोर्स आहे त्या रिसोर्सचं मॅनेजमेंट करतो. आता त्या मॅनेजमेंटचा स्कोप विचारात घेत असताना आपल्याला 5 आस्पेक्टचा विचार करावा लागतो की पर्सनल आस्पेक्ट, वेलफेअर आस्पेक्ट, इंडस्ट्रियल रिलेशन आस्पेक्ट, मोटिवेशन आणि कम्युनिकेशन आस्पेक्ट. आता पर्सनल आस्पेक्ट मध्ये कशाचा अंतर्भाव होतो? तर मॅनपॉवरचं प्लॅनिंग असेल, रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रान्सफर, प्रमोशन, त्याचं ट्रेनिंग असेल, डेव्हलपमेंट असेल, ले ऑफ म्हणजे ताळेबंदी, म्हणजे एखाद्या कारखान्याला ताळेबंदी होते. त्याच्यानंतर रिट्रेंचमेंट, तर रिट्रेंचमेंट म्हणजे कामगार कपात, रेम्युनरेशन म्हणजे त्यांना पगार, तसंच इन्सेंटिव्ह याचा अर्थ असा की त्यांनी अधिक काम केलं तर त्यांना अधिक काही पगार, त्याला इन्सेंटिव्ह असं आपण म्हणतो. किंवा जसं की उदाहरणार्थ त्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं म्हणून आपण प्रवास खर्च दिला जातो किंवा तिथे राहण्याची व्यवस्था केली जाते, अशा काही इन्सेंटिव्ह असतात. किंवा 1-2 तास अधिक काम केलं तर त्याचा वेगळा एक्स्ट्रा दर किंवा एक्स्ट्रा पगार दिला जातो. प्रोडक्टिव्हिटी या सगळ्याचा विचार पर्सनल आस्पेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू केला जातो. सेकंड वन इज वेलफेअर आस्पेक्ट. इट डील्स विथ वर्किंग कंडिशन अँड अम्युनिटीज सच ॲज. म्हणजे वेलफेअर आस्पेक्ट कशाशी संबंधित आहे? तर कामगारांची वर्किंग कंडिशन कशी आहे आणि अम्युनिटीज याचा अर्थ असा की कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या जातात. आता कोणत्या सुविधा आहेत? अम्युनिटीज सच ॲज कॅन्टीन, नंतर क्रेचेस, रेस्ट and lunch rooms, housing, transport, medical, assistant, education, health and safety, recreation facilities etc. म्हणजे वेलफेअर आस्पेक्ट मध्ये कामगारांना कॅन्टीनची सुविधा दिली जाते का? क्रेचेस याचा अर्थ असा की कामगारांच्या मुलांसाठी संगोपन केंद्र काही ठिकाणी असतं. तसंच रेस्ट अँड लंच रूम्स म्हणजे विश्रांती घेण्यासाठी एखादी रूम, नंतर स्वयंपाकघर, लंच रूम म्हणजे जिथे त्यांना जेवण करता येईल, जेवता येईल असं लंच रूम. त्याच्यानंतर हाऊसिंग, त्यांना कारखान्याच्या जवळ राहण्याची सुविधा करणं, ठेवणं. किंवा ट्रान्सपोर्ट याचा अर्थ असा की काही कंपन्या कामगारांना त्यांच्या घराकडून गाडीतनं घालून घेऊन येतात. इव्हन कोरोना काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या बसेस बंद होत्या, ट्रेन बंद होत्या, त्यावेळेला काही कारखान्यांनी ट्रान्सपोर्टची सुविधा दिली आणि कामगारांना घरून घेऊन यायच्या त्या गाड्या. तसंच मेडिकल असिस्टंट असेल, एज्युकेशनशी रिलेटेड काही सुविधा असतात, हेल्थ, सेफ्टी, रिक्रिएशन फॅसिलिटीज म्हणजे मनोरंजनासाठी काही व्यवस्था, या सगळ्याचा विचार वेलफेअर आस्पेक्ट मध्ये केला जातो. The third one, industrial relation aspect. Industrial relation aspect covers union management relations, joint consultation, collective bargaining, grievances and disciplinary procedures, settlement of dispute etc. आता इंडस्ट्रियल रिलेशन मध्ये
काय कव्हर होतं? तर युनियन मॅनेजमेंट रिलेशन. कामगारांची युनियन आणि मॅनेजमेंट यांच्या रिलेशनचा विचार इथे केला जातो. जॉईंट कन्सल्टेशन, एकत्र येऊन काही सल्लामसलत केली जाते. कलेक्टिव्ह बार्गेनिंग, एकत्र येऊन बार्गेन याचा अर्थ असा की विचारांची देवाणघेवाण असेल किंवा काय सुविधा द्यायच्या, काय करायचं या संदर्भात विचारांची देवाणघेवाण केली जाते. ग्रीव्हन्सेस अँड डिसिप्लिनरी प्रोसिजर्स. आता ग्रीव्हन्सेस म्हणजे तक्रारी कामगारांच्या असतील तर, नंतर डिसिप्लिनरी प्रोसिजर म्हणजे डिसिप्लिन म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, शिस्त. तर कारखान्यामध्ये शिस्त राहावी यासाठी काय केलं पाहिजे, सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट, काही वाद असतील तर ते त्याचं सेटलमेंट कसं करावं याचा विचार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये केला जातो. फोर्थ वन, मोटिवेशन. दिस डील्स विथ इन्फ्लुएन्सिंग एम्प्लॉई to attain the desirable organizational goal and leads organization growth and development. विद्यार्थी मित्रांनो, एम्प्लॉई जो आहे त्याच्यावर कोणत्याही संस्थेची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट अवलंबून असेल. जर त्या एम्प्लॉईला ती संस्था किंवा ती एंटरप्राइज मोटिवेट करू शकली कशासाठी, टू अटेन डिझायरेबल ऑर्गनायझेशनल गोल्स, ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत त्या गोल पर्यंत नेण्यासाठी मोटिवेट करायचं काम जर एखाद्या एंटरप्राइजला करता आलं तरच त्या एंटरप्राइज किंवा ऑर्गनायझेशनची ग्रोथ होऊ शकते किंवा डेव्हलपमेंट होऊ शकते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये मोटिवेशनचा सुद्धा विचार केला जातो. अँड लास्ट वन, कम्युनिकेशन. Human resource management involves upward, downward, horizontal communication, which leads to conduct of organizational activities in very smooth manner. बघा, कम्युनिकेशनचे प्रकार आपण बिझनेस कम्युनिकेशन मध्ये पण तुम्ही शिकला होतात. अपवर्ड कम्युनिकेशन, डाऊनवर्ड कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. आता ऑर्गनायझेशन मध्ये हायरार्की असते, त्या हायरार्की मध्ये लोअर लेवल कामगार असतात, त्याच्यावरती सुपरवायझर्स असतात, नंतर मॅनेजमेंट असते, टॉप लेवल मॅनेजमेंट असते. ही जी हायरार्की असते, ज्या वेळेला काही नवीन विचार किंवा काय खालच्या लेवलवरून वरच्या लेवलला ट्रान्सफर केले जातं त्याला अपवर्ड कम्युनिकेशन म्हणतात. वरून काही निर्णय खाली पोहोचवले जातात, डाऊनवर्ड कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल म्हणजे एका लेवलचे मॅनेजर एकमेकांशी सल्लामसलत करतात. साहजिकच आहे, कोणत्याही ऑर्गनायझेशनची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही सर्व प्रकारचं कम्युनिकेशन होत असेल तरच अधिक पॉसिबल आहे, विच लीड्स टू कंडक्ट ऑफ ऑर्गनायझेशन ऍक्टिव्हिटीज इन व्हेरी स्मूथर मॅनर. या सर्व प्रकारचं जर कम्युनिकेशन होत असेल तर ऑर्गनायझेशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अतिशय स्मूथली होऊ शकतात. Objectives of human resource management are as follows: to help organization to reach its goal. ऑर्गनायझेशनचे जे गोल असतात ते गोल पर्यंत जाण्यासाठी मदत करणं. त्याच्यानंतर सेकंड, टू इन्शुअर इफेक्टिव्ह युटिलायझेशन अँड मॅक्झिमम डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स. ऑर्गनायझेशनचे जे ह्युमन रिसोर्स आहे त्याचा इफेक्टिव्ह युटिलायझेशन, उपयोग करणं, इफेक्टिव्हली उपयोग करणं आणि मॅक्झिमम डेव्हलपमेंट करणं. थर्ड वन, टू इन्शुअर रिस्पेक्ट फॉर ह्युमन बिंग्स. मानवासाठी आदर मिळेल याची खात्री देणं किंवा एम्प्लॉईंना आदर मिळेल याची खात्री देणं. फोर्थ वन, टू आयडेंटिफाय अँड सॅटिस्फाय नीड ऑफ इंडिव्हिज्युअल. म्हणजे इंडिव्हिज्युअलच्या गरजा कोणत्या आहेत त्या शोधणं आणि त्या सॅटिस्फाय करणं. फिफ्थ वन, टू इन्शुअर रिकन्सिलेशन ऑफ ह्युमन गोल्स. म्हणजे ऑर्गनायझेशन ह्युमन गोल्स विथ ऑर्गनायझेशनल गोल्स. म्हणजे ऑर्गनायझेशनचे जे गोल आहेत आणि ह्युमन गोल आहेत यांचं रिकन्सिलेशन करण्याची खात्री देणं. सिक्स्थ वन, टू अचीव अँड मेंटेन हाय मोराल अमंग एम्प्लॉई. म्हणजे एम्प्लॉई जे आहेत त्यांच्यामध्ये हाय मोराल निर्माण करणं आणि तो मेंटेन, तो कंटिन्यू ठेवणं. सेवन्थ वन, टू प्रोव्हाइड ऑर्गनायझेशन विथ वेल ट्रेन, वेल मोटिवेटेड एम्प्लॉईज. म्हणजे ऑर्गनायझेशनला चांगल्या प्रकारे ट्रेन झालेले आणि चांगले कामासाठी मोटिवेट असलेले एम्प्लॉई प्रोव्हाइड करणं. आठवा ऑब्जेक्टिव्ह आहे टू इन्क्रीज फुलेस्ट एम्प्लॉई जॉब सॅटिस्फॅक्शन अँड सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. म्हणजे
एम्प्लॉईचं जॉब सॅटिस्फॅक्शन पूर्णपणे एम्प्लॉईला मिळवून देणं. 9th वन, टू डेव्हलप अँड मेंटेन क्वालिटी ऑफ वर्क लाईफ. वर्क लाईफची क्वालिटी डेव्हलप करणं आणि ती मेंटेन करणं. 10th वन, टू बी इथिकली अँड सोशियली रिस्पॉन्सिव्ह टू द नीड ऑफ सोसायटी. म्हणजे हे सगळं करत असताना इथिकली आणि सोशियली रिस्पॉन्सिव्ह असणं, म्हणजे सामाजिकतेचं भान असणं आणि नैतिकतेचं भान ठेवणं, आणि सामाजिकता आणि नैतिकता याचा विचार करून सोसायटीच्या काय गरजा आहेत त्याचा विचार करणं. टू डेव्हलप ओव्हरऑल पर्सनॅलिटी ऑफ इच एम्प्लॉई इन इट्स मल्टी डायमेन्शन आस्पेक्ट. म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईची ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी आहे ती मल्टी डायमेन्शन म्हणजे विविध पैलूंनी डेव्हलप करणं. 12th वन, टू एन्हान्स एम्प्लॉईज कॅपॅबिलिटीज टू परफॉर्म द प्रेझेंट जॉब. म्हणजे एम्प्लॉईच्या क्षमता ज्या आहेत त्या वाढवणं. टू परफॉर्म प्रेझेंट जॉब म्हणजे आता असलेला जो जॉब आहे त्या जॉबच्या संदर्भातल्या त्याच्या आवश्यक कॅपॅबिलिटी ज्या आहेत त्या वाढवण्याचं काम करणं. 13, टू इक्विप एम्प्लॉईज विथ प्रिसिजन अँड क्लॅरिटी इन ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. इक्विप म्हणजे सुसज्ज करणं एम्प्लॉईला. प्रिसिजन म्हणजे अचूकता आणि क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता. व्यवसायाची जी ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातली अचूकता आणि क्लॅरिटी एम्प्लॉईला मिळवून देणं. आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन्स कोणते आहेत किंवा बिझनेस व्यवसायात काम कशा प्रकारचं करायचं आहे त्या संदर्भात एम्प्लॉईंना सुसज्ज करण्याचं काम HRM मध्ये केलं जातं. अँड लास्ट वन, टू इनकल्केट द सेन्स ऑफ टीम स्पिरिट, टीम वर्क अँड इंटर टीम कोलॅबरेशन. म्हणजे सगळ्यांमध्ये टीम स्पिरिट, एकी याचं स्पिरिट, टीम वर्क आणि इंटर टीम कोलॅबरेशन वाढवणं किंवा ते मनावर ठसवणं. These are all objectives of human resource management. Today, we have discussed about scope and objectives of human resource management. Now, we will stop here. Thank you and happy learning to all of you. We will meet again in next lecture.